नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याची घोषणा होताच येवला शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संबळ वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि संबळाच्या तालावर नृत्य करत महाजन यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। तसेच गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीचे बॅनर झळकवत कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला। नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आल्याने येवल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। गिरीश भाऊंबद्दल बोलायचं ठरलं तर खूप काही बोलता येईल। महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ, गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं। तर नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते। तर आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे। आता पण याच्या इथून पुढे गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद करतो तर त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरा पालकमंत्री दिला। काल भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्याबद्दल आम्ही येवलेकर, भारतीय जनता पार्टी, येवला ग्रामीण व येवला शहर युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपण विचारलात किंवा या रेसमध्ये भरपूर नेते होते, परंतु मी सांगू इच्छितो सर्वच नेते तोलामोलाचे, परंतु गिरीश भाऊ जळगाव सोडून नाशिकची जबाबदारी कुंभमेळा म्हणून पार पाडत आहे आणि त्यांना मागचाही अनुभव आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व येवलेकर या गव्हर्नमेंटचे ऋणी आहोत।